नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार छोले आणि पुरी. त्यासाठी इथे मी 7 ते 8 तास छोले स्वच्छ 2 पाण्याने धुवून भिजत ठेवले होते. नंतरही काढल्यानंतर पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यामध्ये परत जेवढे गरजेचे आहे तेवढे पाणी टाकून घेतले. इथे मी एक कॉटनचा रुमाल घेऊन त्यामध्ये 2 ते 3 छोटे स्पून चहा पावडर टाकून घेतली आहे. तुम्ही 2 टीस्पून घेतली तरी खूप होईल. इथे माझा चमचा छोटा असल्यामुळे मी 3 टाकले. नंतर त्याची पूर्ण व्यवस्थित पोटली बांधून ती छोले टाकलेल्या कुकरमध्ये ठेवली आणि 2 ते 3 शिट्ट्या होण्यासाठी कुकर गॅसवर ठेवून दिला. तोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत एक कांदा, एक टोमॅटो बारीकपणे चिरून घेतला. नंतर एक कढई ठेवून त्यामध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून परतून घेतला आणि इथे 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलंसुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तेही पूर्णपणे परतून घेतलं. नंतर एक टोमॅटो चिरला होता तो पण ॲड करून घेतला. त्यामध्ये थोडं मीठ टाकलं जेणेकरून टोमॅटो लवकर शिजून येतो. इथे टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. आता हे थंड होईल तोपर्यंत मी पुरीचं पीठ मळून घेणार आहे. तर पिठामध्ये थोडं तेल, मीठ आणि 4 दाणे साखर टाकून घेतली आहे जेणेकरून पुरीला खूप सुंदर असा रंग येतो. पुरीचं पीठ मळून झालं तोपर्यंत कांदा, टोमॅटोचं चिरलेले होते ते थंड झालं होतं. नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पाण्याने मस्त धुवून घेतली, ती ॲड केली आणि ते मिक्सरला फिरवून त्याचं मस्त असं बारीक वाटण करून घेतलं. बघा किती सुंदर पेस्ट झाली तयार. तोपर्यंत इथे छोलेचा कुकरही गार झाला होता. तर किती सुंदर छोले शिजले आहेत. असे छोले शिजले पाहिजेत. नंतर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं. पळ्या म्हणजे तेलाचा चमचा. तो तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेलं वाटण घालून घेतलं. पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलं. किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, छोले मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला इतकं ॲड करून घेतलं. तेही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जोपर्यंत त्याला व्यवस्थित असं तेल सुटत नाही तोपर्यंत. हे पहा किती सुंदर असं तेल सुटलं आहे. नंतर आपण मी थोडेसे छोले बारीक करून घेतले होते ते ॲड करून घेतले. तेही टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पूर्ण मसाला त्याला लावून घेतला आणि मी इथे एक्स्ट्रा पाणी ॲड केलेलं नाही. जे छोल्याला टाकलं होतं तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलं आहे. नंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. मीठ इथे मी थोडं कमीच टाकत असते नेहमी जेवताना. आणि थोडी उकळी आल्यानंतर हातावरती क्रश करून कसुरी मेथी ॲड केली. कसुरी मेथी ॲड केल्यानंतर फक्त 2 मिनटं मी ते गॅसवरती उकळवून दिलं आणि त्यावरती झाकण ठेवून बंद करून ठेवलं. हे पहा मंडळी किती सुंदर अशी मस्त तर्रीवाले छोले मसालेदार म्हणू शकता तयार आहेत. बाय. एन्जॉय करा.